नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल 20 दिवसानंतर लागणार, त्यामुळं नगराध्यक्ष कोण होणार आणि या नगरपालिकांवरती नगर परिषदांवरती सत्ता कुणाच्या पक्षाची बसणार हे पाहण्यासाठी 20 दिवसांचा अवधी लागणार आहे। आपण सध्या आलो आहोत राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल या ठिकाणी राजगुरुनगर नगर परिषदेचे मतदान झालेल्या EVM मशीन VVPॅट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। खरं तर राजगुरुनगर शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर असणारे हे क्रीडा संकुल आहे आणि या क्रीडा संकुलामध्ये EVM मशीन ठेवण्यात आलेले आहे। या ठिकाणी CRPF असेल आणि पोलीस असेल या दोन्ही बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मात्र निवडणुका 20 दिवसावरती आहेत, त्यामुळं परिसरामध्ये चर्चा आहे की 20 दिवसानंतर काय होईल, कारण यापूर्वी मतचोरीचे आरोप अनेक वेळा झाले होते, EVM मशीन हॅक होतात असे आरोप झाले होते। सद्यस्थितीला इथं उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत, उमेदवार स्वतः आहेत। इथं आलात, मतपेट्या इथं आहेत, तुमच्यासाठी दिलेली मतदान त्या मतपेटीत दिलेलं आहे, हे सुरक्षित आहे का? इथं सकाळपासून आम्ही 1 ते 1.5 तास येऊन थांबलो आहे, पण इथं सरकारने दिलेले आहे, जे प्रशासनाने दिलेले गाईडलाईन आहेत, त्या गाईडलाईनद्वारे जे काम त्यांनी म्हणजे प्रशासनाला नेमलेलं आहे, त्या बऱ्याचशा प्रशासनाच्या कामात अपुरं आहे ते बरंचसं काम, की त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही CCTV कॅमेरे बसवलेत ते चालू आहे का बंद आहे हे समजत नाही प्रथमतः, व त्यासाठी जर चालू आहे तर त्यासाठी एक स्क्रीन पाहिजे बाहेर। समजा उमेदवार आले किंवा गावातले नागरिक आले, कुणी आलं तरी त्यांना पाहण्यासाठी महत्त्वाचे कॅमेऱ्यांचा जो ॲक्सेस आहे त्यासाठी जी स्क्रीन आहे ते इथं अजूनही बसवलेलं नाही, ते काम अजून अपूर्णच आहे। 16 तास झालेले आहेत, तुम्ही उमेदवार आहात, कसं पाहता या सगळ्याकडं? तुमचं मत सुरक्षित आहे? आता प्रशासनाचे जे पावलं आहेत ते योग्य उचललेले दिसत नाही आहेत, त्याच्यावरून रात्रीपासून जे व्हायला पाहिजे प्रशासनाची तयारी कॅमेऱ्यांच्या बाबतीत असू दे किंवा इथं प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते पण नाही आहेत इथं कुणी, त्याच्यामुळं आम्हाला आमची मतं सुरक्षित नाही असं दिसतंय। काल झालेलं मतदान सुरक्षित नाही अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहूया। या परिसरामध्ये आता काम सुरू आहे, मात्र जो नागरिकांना आणि उमेदवारांना पाहण्यासाठी मशीनचा जो ॲक्सेस आहे CCTVच्या माध्यमातून तो अद्याप या ठिकाणी लावण्यात आलेला नाही, त्यामुळं कुठंतरी एक संभ्रमाचं वातावरण आहे। निवडणूक आयोगाने प्रशासनाला घालून दिलेल्या गाईडलाईन्स असतील, नियम असतील, त्याची पूर्तता या ठिकाणी होताना दिसत नसल्याचा आरोप या ठिकाणी शिंदे शिवसेनेच्या उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मंगेश गुंडाळ यांनी केला, त्याबरोबर उमेदवारांनी त्याच पद्धतीचे आरोप केलेत। चर्चा एक आहे, आमचं झालेलं मतदान सुरक्षित आहे का, हे सुरक्षित राहण्यासाठी तशी हमी प्रशासनाला द्यावी लागणार आहे। रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, राजगुरुनगर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।